वर्कशॉपनी काही होत नाही. वर्कशॉपमध्ये लोकांना बोलवतात, मुलांना पैसे घेतात. आज तर काय बघायला नको 50-50, 60-60 लाख-लाख रुपये देतात महिना आणि लोक जात आहेत. ते इंटरॅक्टिव्ह आहे नाटक. लोक स्टेजवर इकडे समोर येतात मुलं आणि बांधतात पुष्कर बरोबर. तो मागे आहे तुमच्या. सर तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्यासोबत कामं केली, तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? काय आता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणल्यानंतर मी इमोशनल, मी रडतो, मी सगळं होतो. आज प्रशांत दामले आणि भरत जाधव ही दोन्ही लोक आहेत, ते त्याची पॉलिसी फॉलो करतात. झाडाखाली वगैरे मेकअप वगैरे आत्ताची लोक ज्या पद्धतीमध्ये नवीन पोरं मास करतात, त्यांना आहे ना त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आता असताना जोडलं असतं त्यांनी त्यांना. भाई इतकं सोपं नाही पिक्चर करणं. तुम्हाला पोस्टवर काय करता येईल याचं शिक्षण आधी या. इतिहासाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी चालू आहेत. हल्ली कोणी काही बोलतोय, काही करतोय, असं नाही होत यार. बाबा आझमी तर अनिल कपूरला अरे भाई अनिल हट नाही यार, मेरे स्टार पीछे है तो उनको दिखने दे, कवर मग काय बायोपिक करायला गेलात, ज्याचं आत्ताच्या मुलांना काय माहितीच नाही हो. बरोबर. मला सांगा ना काय माहिती आहे, का जाईल तो बघायला? आपल्याला ती विद्या प्राप्त होते. आज समजा मला नट म्हणून विद्या प्राप्त झाली, ती आली माझ्याकडे, पण ज्यावेळी मी त्याचा दुरुपयोग करायला लागतो ना, त्यावेळी ती विद्या पण तुम्हाला सोडून द्या. मी ह्याच्यावर लँड झालो बघ तू आज पण. बरोबर. ह्याच्यावर लँड झालो गेलो. कुठेच आता असं पूर्वीसारखं वादळवाट, आभाळ माया किंवा आमचं थरार किंवा काय घडलं त्या रात्री सुद्धा लोक वाट बघायची. आणि आज आपल्याला आज मी काम केलं तर मला 4 महिने हो. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर तुमची अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? अभिनयाची प्रवासाची म्हणजे मी ॲक्सिडेंटली आलो या क्षेत्रात. कारण का मी बेसिकली क्रिकेटर होतो चांगला. म्हणजे मी 14 वर्ष होता अंडर 14 टेसही खेळलं आहे. तर विनू मनकड माझे कोच होते किंवा मला तेवढ्या 14 म्हणजे मी 13 वर्षाचा असताना सुनील गावस्करला बॉलिंग टाकायला मला घेऊन जायचं. प्रॅक्टिसला यायचा हिंदूजी गाणं. मी मरीन लाईन्सला राहणार आहे, त्यामुळे मागे आमचं ग्राउंड अख्खं तिथेच आम्ही पडलेले असायचो. लहानपण सगळं तिथेच गेलं समुद्रावर आणि तिकडे कोळी तर होतोच, पण आम्ही गेम खेळायला क्रिकेट तिकडेच खेळायला जायचं. तर तिकडे ती सुरुवात. मग तिकडनं मग इंटर कॉलेजला आलो. इंटर कॉलेजमधून मी आमचं सिद्धार्थ कॉलेज रिप्रेझेंट केलं. मला बैरोज इराणी कॅप्टन होता आणि मी दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांच्या अगेन्स्ट पोद्दारबरोबर खेळलो आहे. मग तिथून मी बँकेत आलो. बँकेत पण मी क्रिकेट रिप्रेझेंट केलं आणि अनिल देशपांडे वगैरे माझे कॅप्टन आणि खूप दिग्गज सगळे इंगळे वगैरे अशी सगळी अजित सावंत ही सगळी प्लेयर्स होते जे रणजी खेळायचे. त्यांच्याबरोबर मी खेळायला लागलो आणि मग मी एफ डिव्हिजनमध्ये माझा रेकॉर्ड आहे आज पण असेल अजून की 8 रनमध्ये 5 विकेट वगैरे आणि ऑलराऊंडर वगैरे असं. आणि मग कॉलेजमध्ये आपण सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकायचो, त्यामुळे सिद्धार्थ कॉलेजमध्ये माझ्यासारखा उत्साही हरवणारी आणि मी तसाच होतो पहिल्यापासून. सो मी प्रत्येक ह्याच्यामध्ये भाग घ्यायचो. कोसा असेल डान्स कॉम्पिटिशन, पाटकर, प्रदीप पटवर्धन खूप सॉलिड डान्सर होते, त्यांच्या बरोबरीने आपल्याला नाचता आलं पाहिजे म्हणून ते त्यात भाग घ्यायचं. इंदुमती लेले वगैरे त्यावेळेचे दिग्गज कोरिओग्राफर्स वगैरे, शशी मेस्त्री वगैरे असे खूप. उमेश जाधव त्यावेळी तो अजून यायचा होता. उमेश जाधव पण नंतर आमच्या कॉलेजला होता. तर ही सगळी सुरुवात. आणि त्यामुळे मग एक अचानक आमच्याकडे एक कॉम्पिटिशन असायची आमच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये, बाकी कुठेच नव्हती. म्हणजे इंटर कॉलेज सारखीच म्हणजे 1 ॲक्ट प्ले कॉम्पिटिशन असायची, पण ती लँग्वेज कॉम्पिटिशन असायची. सिद्धार्थ कॉलेज म्हणजे कॉस्मोपॉलिटन, म्हणजे त्यामध्ये इंग्लिश, गुजराती आणि हिंदी आणि मराठी अशी 4 लँग्वेजची मुलं, 4 लँग्वेजची मुलांचं एक कॉम्पिटिशन व्हायचे. सॉलिड कॉम्पिटिशन म्हणजे बापरे. म्हणजे मुस्ताक मर्चंट, कादर खान वगैरे डिरेक्ट करायला आलेत आमच्या इकडे. यावेळी असं ते एकदम माहीत आहे ना त्यावेळेची
त्यावेळेची कॉम्पिटिशन म्हणजे फाईट म्हणजे फाईट बघायचं नाही तिकडे. तर असं ते तिकडनं माझी सुरुवात झाली. तिकडे मी 3 आणि एक छोटीशी भूमिका केली होती. ती मजा म्हणून आवड आणि मी नेहमीच सगळ्यांच्या जवळचा असल्यामुळे त्यावेळी पण मी प्रिन्सिपल आमचे जी.सी. सुर्वे होते. तर त्यांच्या जवळच मी बोलीन ते सगळं. मग आम्ही पुळेकर, मिलिंद वैद्य आणि अजित वर्लीकर, मनोहर फडणीस हे सगळे आविष्कारमधून कामं करायची. मनोहर फडणीस पाहिजे जातीचे वगैरे. तर तिथे सतीश पुळेकर सांगोणा करायची. तर सतीश पुळेकरांना त्यांनी डिरेक्शनसाठी आमच्या कॉलेजला आणलं अच्छा. आणि तिथून पुळेकरांची भेट झाली. सुरुवात झाली आणि मग तिथं पण उत्साह आहे म्हणजे काय हे नव्हतं. मी त्यानंतर 2 एकांकिका आम्ही केल्या होत्या. त्या फारशा काही क्लिक झाल्या नाहीत. म्हणजे मला वाटतं यू मस्ट डाय वगैरे, वगैरेमध्ये मी चुकलो होतो आणि मग मी रडलो. पुळेकर मग म्हणाला, "असं काही नसतं. चाल." असं करून वगैरे आणि मग आम्ही परस्पर पाहुणेबारा वगैरे एकांकिका किंवा पाटकर, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, हर्ष शिवशरण हे सगळे आम्ही एकाच कॉलेजमध्ये 5 वर्ष सतीशला अशी 5 रत्न भेटली आणि मग आम्ही जो काय सुसाट मागे वळून बघितलंच नाही. माझी पहिली चोरी आम्ही पहिलं केलं होतं 76 कॉलेजमधून पहिली आली होती आणि विनय आपटेंनी युवदर्शनतर्फे ती घेतली. दूरदर्शन नाही युवदर्शन. युवदर्शनतर्फे त्यांनी कॉम्पिटिशन घेतली होती. फर्स्ट असेल मला वाटतं आपल्या इथे, की ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून घेतलेली कॉम्पिटिशन. 76 कॉलेज होते महाराष्ट्रातले. त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यात आम्ही माझी पहिली चोरी केली होती आणि ती पहिली आली होती. त्या पाटकरला मी परस्पर पाहुणेबाराला पण बोलवलेलं. त्याच्या आधी एक परस्पर पाहुणेबारा केली होती. त्यावेळी मी, प्रदीप पटवर्धन, हर्ष शिवशरण, ती मुलगी कामिनी केणी सगळ्यांना आम्हाला अवॉर्ड्स होते. अरे वाह! दिग्दर्शकांना. पण आमची एकांकिका नंबर नव्हती आणली. तेव्हा पण मी पिस्टल कॉलेजला रडत बसलो होतो. अरे काय आपल्याला कळलं नाही अरे असं काय नसतं. घरात राहायचं आपण. मिळणार आपल्याला. आणि मग माझी पहिली चोरी केला आणि मग ते आम्हाला पैसे ₹300 दिले होते कॉलेजनी. अच्छा. ₹300 त्यावेळी. ऑफकोर्स ₹300 म्हणजे त्यावेळी ते जास्त पण असतील, पण ते पुरायचे नाहीत. बाकीच्या कॉलेजमध्ये रुईया-बिय्या म्हणजे बापरे! म्हणजे त्यावेळी ते लोक ₹5,000-5,000 खर्च करायचे. आता लोकं तुला माहिती आहेत, म्हणजे एक डिरेक्टरला साइन करतात. आता साइन म्हणतो मी, आता अशी पद्धत आली कॉलेजमध्ये. म्हणजे तो प्रोफेशनल लेव्हललाच. प्रमोद शेलार आहे किंवा ऋषिकेश कोळी वगैरे रायटर्स हे लोक हे कॉलेजेसमध्ये ते लोक 2-2, 3-3 कॉलेजेसमध्ये हे करतात, एकांकिका डिरेक्ट करतात आणि त्यांना जवळ-जवळ म्हणजे 3 कॉलेजचे मिळून म्हणजे जवळ-जवळ 2-2, 3-3 लाख रुपये साईन होते. म्हणजे त्यांनी उन्मेष आणि या जेवढ्या कॉम्पिटिशन त्यात तुम्ही डिरेक्ट करायच्या, असं कॉलेज ठरवतं आता. त्यामुळे इतकं प्रोफेशनलिझम आता आलेलं आहे. त्यावेळी काही नव्हतं. ते ₹300 ₹300 मग आमची फायनलला आली. फायनल आल्यानंतर आम्ही पैसे पण आम्ही सिद्धार्थ कॉलेज आमचं गरीब कॉलेज, तर पोरांकडे पैसेच नसायचे. तर आम्ही अक्षरशः प्रशांत आम्ही सगळे असे डबे घेऊन स्टेअरकेसवर उभे आणि रिसेसमध्ये उभे राहायचं आणि मग लोकं किती टाकून ₹2, ₹3, ₹5 असे करून ते पैसे गोळा केले आणि ती आम्ही फायनल केली रवींद्रमध्ये. 8 कॉलेजेस आले होते. त्यातून आमची पहिली आली आणि त्यावेळी दूरदर्शन फक्त होतं ना. ते दूरदर्शनवर पीपल एज्युकेशन सोसायटी सिद्धार्थ कॉलेज पहिलं आलंय. आई शपथ! पीपल एज्युकेशन सोसायटी आदरलं. त्यांनी लगेच आम्हाला बोलवलं वगैरे आणि आमचे सत्कार-वित्कार आणि मग आम्हाला पैसे सुरू झाले, जास्त पैसे द्यायला. हे पोरं काहीतरी करतायत. मग अशी ती सुरुवात आहे सगळी आणि तिथून आम्हाला पुळेकर नावाचा एक अतिशय ग्रेट मास्तर, गुरु आमच्या आयुष्यात आला आणि आम्ही सगळे घडलो. ॲक्चुअली त्याच्यामुळे पुढे 5 वर्ष त्याबरोबर, पुढे नाटकं त्याबरोबर, खूप काही केलं आम्ही एकत्र. तर अशी ही सुरुवात आहे माझी. पण तुम्ही शाळा, कॉलेज लेव्हलला असताना ठरवलेलं का, की कशामध्ये करियर करायचे? नाही, ॲब्सोल्यूट नाही. ॲक्सिडेंट. बरोबर. मला आज पण माझं क्रिकेट पॅशन आहे. आज पण क्रिकेट पॅशन आहे. आता मॅच चालू झाली असेल. कारण मॅच आता मी खरं लावली नाही कारण इथं रिफ्लेक्शन येईल. त्यामुळे माझं क्रिकेट आज पण पॅशन आहे आणि मी कधीच क्रिकेटबद्दल हे नाही करणार. जर मी काही नसतं झालं तर आज कुठेतरी कोच किंवा काहीतरी या बी-सी-सी-आय किंवा या आमच्या एम-सी आपले जे क्लब आहेत त्याच्या मी असतो आज. नक्कीच 101% तर हे असं आहे की ॲक्सिडेंटली आलोय मी आणि ॲक्सिडेंटली आल्यानंतर आणि मी कसं तिकडे कॉलेजमध्ये
सगळाच मी, प्रोड्युसर मी, जेवण आणणारा मी, सगळं घरून डबे न्यायचो. कारण आम्ही कोणी नोकऱ्या करायचो नाही. फक्त मी पार्ट टाईम नोकरी करायचो बँक ऑफ इंडियामध्ये आणि पुळेकर आर्म्स ॲडव्हर्टायझिंगमध्ये. बस. बाकी कोणाकडे प्रशांत-विशांतकडे तर प्रशांतची आई तर आम्हाला हाकलवायची. आम्ही गेलो ना, कारण प्रशांत हा उत्कृष्ट गाणारा होता त्यावेळेचा. म्हणजे तो रुबेनकडे शिकायला जायचा दादरला आणि त्याला आईला वगैरे त्याला संगीतात टाकायचं होतं. तर आम्ही जायचो हिंदू कॉलनीत बोलवायला. आई म्हणे, "काय आहे?" नाही, नाही, तर त्याला रिहर्सलला बोलवायचं असं वगैरे. तर आम्ही म्हणजे टेबल टेनिसच्या टेबलावर म्हणजे पदी वाजवणार, तो गाणार, कॉमन रूममध्ये ही धमाल चालायची असं. असा प्रशांत दामले फक्त गायक म्हणून आमच्याकडे होता, कळलं. तर ही सगळी सुरुवात आणि या सगळ्या चौघा 5 जणांमुळे मी आलोय. मी दिसतोय आज त्या माझ्या मित्रांमुळे. त्यांनी मला प्रत्येक वेळी सावरलंय किंवा काही शिकायला मिळालंय. पण मी एक सगळ्यांनाच सांगेन नवीन मुलाला, की आपला मोटो जर क्लिअर ठेवला, तर तुम्ही तुमच्या त्या मोटोपर्यंत पोहोचू शकाल. 101% कारण मी मोटिव्हेटिव्ह ॲक्टर आहे, कळलं. पण आपण आपण मोटिव्हेट करू शकतो स्वतःला आणि आजकाल तर काय खूपच आता तर त्यावेळी काहीच नव्हतं. आता एवढी माध्यमं आहेत, एवढं सगळं मटेरियल अवेलेबल आहे. आज कोणी घ्या, इरफान खान घ्या, नसीरुबाई घ्या, तुम्ही लावा, Google खोला, त्यांचं नाव टाका, सगळं धडा किंवा तुम्हाला स्क्रीन प्ले शिकायचं आहे, रायटिंग शिकायचं आहे, रायटर्सची नावं टाका, धाड त्यांचे स्क्रीन प्ले सगळे येतं. सगळं तुम्ही शिकू शकता. एकलव्यासारखं शिकू शकता. त्यामुळे आता सगळं अवेलेबल आहे. कुठे मला वर्कशॉप जायची गरज नाही. मला सगळ्यांनी वर्कशॉप करा. म्हणजे वर्कशॉपच्या अगेन्स्ट नाही आहे मी. पण वर्कशॉपनी काही होत नाही. वर्कशॉपमध्ये लोकांना बोलवतात, मुलांना पैसे घेतात. आज तर काय बघायला नको 50-50, 60-60 लाख रुपये देतात महिना आणि लोकं जात आहेत. कळलं. पण मला काय वाटतं, की जी लोकं ती घेतात, ऑर्गनाइज करतात, ते त्यांना घेऊन काही करत नाहीत. बरोबर. माझं म्हणणं आहे, की 50 मुलं जर तुमच्याकडे असतील किंवा 40 पकडा, त्यातली 2 मुलं तर चांगली असतील 101%. हो. तर त्यांना तुम्ही घेऊन एक प्रोजेक्ट करा ना. असं माझं नेहमीच म्हणणं असतं, पण ते करत नाही लोकं. लोकं नुसते पैसे आपल्याकडे कमवत असतात. आज मला कितीही लोकं विचारतात, तूही विचारशील नंतर माझं एवढंसं काय ऐकणार. तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही वर्कशॉप घ्यावं असं. पण मी म्हणतो असं काही नाही. आम्हाला पुळेकरनी कधी वर्कशॉप नाही. पुळेकर इटसेल्फ मास्टर होता आणि पुळेकर ग्रेट वर्कशॉप म्हणजे तो मूर्तिमंत म्हणजे त्याच्याकडे ज्यांनी काम केलं ते सगळेच ॲक्टर आज खूप छान वर वरच्या लेव्हलवरचे आहेत सगळेच. आणि त्याकडे एक वेगळीच हे होती आयडिया. आत्ता ज्यावेळी अटलला त्यांना लाईफ अचिव्हमेंट दिलं, त्यावेळी मी पण होतो तिकडे. तर त्यावेळी मी म्हटलं त्यांना, की "अरे तुम्ही" म्हणजे परेश ठाकूर आहे ना, तो माझा मित्र आहे. तर मी म्हटलं, "यार मी या पुळेकरांना डिरेक्टर म्हणून घ्या आणि जी मुलं आत्ता आली आहेत फायनलला, ज्यांना प्राईज मिळालं, चांगले ॲक्टर्स आहेत, चांगले डिरेक्टर आहे, रायटर त्यांच्यावर यांनी मीटिंग करा आणि चांगलं काहीतरी एक एक दीर्घांक तरी करा पुळेकरला घेऊन. तर नक्कीच त्या लोकांचा पण फायदा होईल आणि पुळेकर काय आहे ते पण कळेल लोकांना. सच अ नाईस डिरेक्टर. म्हणजे तो ॲक्टर तर आहेच चांगला, प्रश्नच नाही. पण मी नेहमीच म्हणतो पुळेकर आम्हाला तरी तो ॲज अ डिरेक्टर म्हणून आला असता तर खूपच छान वाटलं असतं आणि आमच्यासारख्या लोकांना आणखीन काम मिळालं असतं. बरोबर. कारण आता ना सध्या 2-3 दिवसाचे वर्कशॉप वगैरे असतात. पण त्यातून एवढं काही शिकायला मिळेल असं वाटत नाही. जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही ते कसं करायचं. शेवटी प्रॅक्टिकल आहे ना. हो. तुम्हाला म्हणून मी म्हणतो एक वर्कशॉप तुम्ही करा. आता वामन केंद्रे आहेत किंवा आता 3 मास्तर आहेत, बरोबर आहे. पुळेकर आता काही करत नाही म्हणून नाही, 4 मास्तर सध्या आहेतच, कळलं. पण वामन केंद्रे वर्कशॉप घेतात. त्यानंतर अतुल पेठे पण काम करतात अजूनही आणि चंद्रकांत कुलकर्णी. मी म्हणतो तुम्ही चंद्रकांत कुलकर्णीच्या रिहर्सलला जाऊन बसा नुसते, तरी तुम्ही खूप काही शिकाल. कळलं. त्यावेळी काही करायलाच पाहिजे अशातला भाग नाही. पण लोकं आपल्याकडे तेवढा वेळ नाही लोकांकडे. लोकांना इमिजिएट सगळं पाहिजे. ते हे 3 मास्तर आहेत आणि आत्ता मला 4था मास्तर भेटलेला आहे. तो म्हणजे क्षितिज पटवर्धन. जो रायटर, डिरेक्टर आहे, ज्याने 2 स्पेशल लिहिले आणि डिरेक्ट केलं होतं. जितू जोशी आणि अमृताला घेऊन. ती किंवा त्यानंतर नवा गडी नवा राज्य त्यांनी लिहिलेलं आहे किंवा सगळी गाणी आता येत आहेत पिक्चरची.
त्यामध्ये प्रत्येक फिल्ममध्ये म्हणजे डोमेनच्या सगळ्या फिल्मची गाणी तेच लिहितात किंवा सगळ्याच लोकांची. म्हणजे तुम्ही सगळेच बघाल तर अंकुशची पिक्चर असेल काय, सगळी त्याची गाणी हिट असतात. बरं तो तर असं नाही, वाजव ते पण आणि क्लासिकल असं सगळंच लिहितो. असं नाही की एक छप्पा नाही मारलेला की हेच लिहिल तो, असं नाही. तर इतकं सुंदर आहे किंवा आत्ताचं सिंगम रिटर्न जो आत्ता आलाय सिंगम, तो त्याने लिहिलेला आहे त्याचं स्क्रीन म्हणून म्हणून त्याचं नाविन्य आहे ना. ते रामायण आणि त्यांनी ते असं एकत्र केलंय. ते रामायण इथे चालू आहे, इथे सिंगम चालू आहे. यू नो हे कारण की हे आपण थिएटरवाला माणूसच करू शकतो. बरोबर. तर ते त्याने लिहिलेलं आहे आणि त्या अशा माणसाकडून मला 18 वर्षानंतर मी प्रथम नाटक करतोय आत्ता. आता 100 प्रयोग होणार आहेत आमचे 16 तारखेला. त्याचे आजीबाई जोरात. ते सगळ्यांना माहिती आहे, खूप गाजतंय नाटक आणि ते त्याने लिहिलेलं नाटक आहे आणि दिग्दर्शन केलेलं आहे आणि त्या 2.5 महिन्यामध्ये मला क मला मला सतत पुणेकरची आठवण होत होती त्याबरोबर काम करताना, की म्हणजे काम करून घ्यायचं म्हणजे करून घ्यायचं. आता त्यामध्ये निर्मिती सावंत आहे किंवा अभिनय बेर्डे आहे. पहिलं नाटक करतोय कमर्शियल. पुष्कर श्रोत्री आहे, मुग्धा गोडबोले आहे, मी आहे. आता अभिनयचं आमचं नशीब आहे, की आम्ही हे चौघंही थिएटरवर प्रेम करणारे किंवा थिएटरसाठी झटणारी लोकं आहोत आम्ही, बाकी चौघं. ती तशी त्याला मिळाली आणि अभिनयनी पण इतकं उत्कृष्ट काम केलंय, काय सांगू. आज तो 25 वर्षाचा आहे, पण तुला स्टेजवर 11 वर्षाचा दिसतो. लोकं म्हणतात 11 वर्षाचा ते इतकं छान काम करून घेतलंय ऑफकोर्स क्षितिज पटवर्धननी आणि निर्मिती सावंतचं क्रेडिट जातं आणि दिलीप जाधव आणि चंद्रकांत कुलकर्णी हे दोघं प्रोड्युसर आहेत. आज आमच्या पहिल्या प्रयोगाचा खर्च 34 लाख रुपये होता. बापरे! 34 लाख रुपया पहिल्या प्रयोगापर्यंतचा खर्च होता आणि आज आम्ही 100 प्रयोग केले. त्यानंतर आमच्या प्रत्येक प्रयोगाचा खर्च हा कमीत कमी 145 पर्यंत जातो. प्रत्येक प्रयोगाचा खर्च. कारण का 8 8 वेळा सेट चेंज होतो. आमचं आमचं जो हे आहे ते नेपथ्य ते आमचं शिवाजी मंदिरला प्रयोग आम्ही कधीच नाही करू शकत. लागणारच नाही सेट आमचा कळलं. तर तसं ना प्रदीप मुळेचं ते सगळं अवॉर्ड सेट किंवा सुहासिनीची जादू आहे किंवा सुभाष नकाशेचं कोरिओग्राफ आणि 11 मुलं आहेत. त्याची 11 मुलं प्रत्येक शोला असतात. कळलं? निर्मिती आम्ही सगळे जण आणि हे नाटक क्षितिजनी 2 नाटकं वाचून दाखवली होती. निर्मिती सावंतला आणि त्यांना तिने हे नाटक सिलेक्ट केलं. म्हणजे खरंच डेअरिंग आहे. या वयामध्ये असं नाटक सिलेक्ट करणं, पण तिचा दृष्टिकोन एवढा मोठा आहे, की लोकं सगळी टाळ्या वाजवतात. ते आमच्या नाटकामध्ये पण वाक्य आहे, की आम्ही आहे ना ऑडियन्स तयार करतोय. आपल्याकडे आज काय झालंय, की बालनाट्य स्पर्धा जी होती, ज्या पूर्वी होत होत्या त्या बंद झाल्यात. त्यानंतर इंटर स्कूल बालनाट्य स्पर्धा होती, ती बंद झाली. त्यामुळे काय झालं, आपला ऑडियन्सच बंद झाला. बरोबर. जो तिथून सुरू होतो ना, आज आज आम्ही नाही केलं बालनाट्य किंवा पुष्कर श्रोत्री आहेत किंवा जे कोणी आलेत सगळे लोकं बालनाट्य करून. निलेश दिवेकर वगैरे ही सगळी लोकं. ही पहिलं बालनाट्य केलंय 10वी पर्यंत. मग इंटर कॉलेज आहे, मग स्टेट, मग ही स्टेप बाय स्टेपच जर आली मुलं, तर ती खरंच चांगली ॲक्टर्स होतात किंवा आपल्या फील्डमध्ये चांगल्या फील्डमध्ये म्हणजे नेपथ्य असेल, लेखन असेल यामध्ये ते दिसतात तुम्हाला. कारण ही स्टेप बाय स्टेपच गोष्ट आहे. ही अचानक असं येऊन तू नाही करू शकत. इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. ही अशा पद्धतीनेच जायला पाहिजे. तर आता मी आशिष शेलारांना माझं बोलणं चाललंय, की आता हे मे झाला, की एकदा त्यांच्यावर बसून ते सगळं चॉकआउट करू आम्ही आणि मग ही आता इंटर स्कूल स्पर्धा शासनातर्फे चालू करेल. ते व्हायला पाहिजे. ती व्हायला पाहिजे. कारण आहे ना, तो ऑडियन्स जो आहे, तो तिथून तयार होतो आणि काय मुलं रिॲक्ट करतात. एक ते इंटरॅक्टिव्ह आहे नाटक. लोकं स्टेजवर इकडे समोर येतात मुलं आणि भांडतात पुष्कर बरोबर. "तो मागे आहे, मागे आहे तुमच्या." अरे आणि आणि प्रश्न विचारतात ना त्याला. अच्छा. म्हणजे ॲक्चुअली अभिनयला प्रश्न विचारतात, ती लोक उत्तर देत असतात तिकडनं. इतकं सॉलिड आहे ना नाटक, काय विचारू नको. आणि आई-वडील तर डोळ्यात पाणी आणून येतात, रडतात आणि पाया पडतात आमच्या. खूप आम्ही अ, एवढे प्रयोग केलेत ना, आम्ही नेहमी शेवटी 1 तास थांबतो. नाटक संपल्यानंतर
लोक बघतो मुलांच्या सकट आणि आई वडील सगळे लाईनीत उभे असतात फोटोसाठी. आम्ही लग्नाला बसतो तसे बसतो. इकडे तिकडे मी, माग तिघे जण आणि ते बिचारे येतात. मग ते मुलं मुलं तर डायरेक्ट तिच्या तिच्या कुशीतच घुसतात. अच्छा. कळलं? निर्मितीच्या आजी असं करून आणि मग ते फोटो काढत असतो आणि तो जो 1 तास असतो त्या मुलांचा आणि आई-वडिलांचा आनंद लोकं पाया पडतात. इज अमेझिंग, अमेझिंग. खूप क्षितिज पटवर्धन तुम्हाला खूप साऱ्या म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. तू माझ्या आयुष्यात आलास. बरोबर. सर तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्यासोबत कामं केलीत. तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? अ, काय आता लक्ष्मण बेर्डे म्हणल्यानंतर मी इमोशनल, मी रडतो, मी सगळं होतो. त्यामुळे प्रश्नच नाही. पण लक्ष्मीकांत सारखा माणूस आयुष्यात आल्यानंतर एवढं शिकलो त्याकडून. त्याने म्हणजे कसं करायला राहिलं पाहिजे, कसं काय केलं पाहिजे, प्रोड्युसर आपल्याला किती महत्त्वाचा आहे आणि काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी, व्यवहार कसा सांभाळायचा असतो. आज प्रशांत दामले आणि भरत जाधव ही दोन्ही लोकं आहेत. ते त्याची पॉलिसी फॉलो करतात. म्हणून आज ते लोक आज आज ते नाटकाच्या ह्याच्यामध्ये करोडोपती आहेत. बरोबर. कळलं? कारण नाटक म्हणजे फिल्म करून काही होत नाही. पण नाटक करून सुद्धा करोडोपती होऊ शकतो आपण. हे त्यातून दाखवलेलं. लक्ष्मीकांत बेर्डे सारखा माणूस मिळणं लवकर गेला तो. नाहीतर आज आम्ही आणखीन कुठेतरी असतो. बरोबर. कुठे म्हणजे अगदी तो होता असता, तो प्रोड्युसर झाला असता. म्हणजे तो तो त्याकडे स्क्रिप्ट आलं एकदा. आम्ही तुझ्या वाचून कर्मेना ही 1985 साली पहिली फिल्म केली. दामू केंकरेने डिरेक्ट केलेली. त्यामध्ये अशोक सराफ होते, लक्ष्मण बेर्डे होतं, वर्षा उसगावकर, मी, त्यानंतर प्रदीप आपला विजय पाटकर, त्यानंतर चेतन दळवी, अजित सतबाई, ती आणखीन एक मुलगी राजन दामाणे. आमची सगळ्यांची पहिली फिल्म होती. पहिली डेब्यू फिल्म. ती दामू केंकरेंमुळे आम्हाला मिळाली. तुझ्या वाचून कर्मेना. तिथे अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डेवर नाटक तर आम्ही करतच होतो. म्हणजे उचल वांगडी असेल, सगळी नाटकं त्याची. तर त्यामुळे त्याच्याबरोबर आमचं होतं. अशोकबरोबर आमचं तेवढं हे नव्हतं. तर तिथे आम्ही पहिले अशोकबरोबर आम्ही सीन्स केले तिथे. तिथे अशोक सराफ आयुष्यात आले आणि मग त्यांच्याबरोबर खूप सिनेमे केले पुढे सगळे आणि तसं म्हणजे लक्ष्मणकडे गेलं स्क्रिप्ट. आता हिरोकडे जातं ना स्क्रिप्ट पहिला. कोणी रायटर असेल तो किंवा डिरेक्टर असेल किंवा हे माझं स्क्रिप्ट मी वाचायला कधी येऊ? या ना. ते वाचलं त्यांनी एकदा, की लक्ष्मण सांगायचा, तो रोल आहे ना, तो नानाचा रोल तो वाड्या करेल, तो पप्याचा रोल पाटकर करेल, तो विनय हेडेकर करेल, तो विजय कदम करेल आणि मग आता बाकीचे मग तुम्ही आणा कोणाला पण मला काही प्रॉब्लेम नाही. पण हे रोल हेच करणार. असं त्यामुळे आम्ही त्याच्या प्रत्येक फिल्ममध्ये होतो. हो. कारण का आमचं ट्युनिंगच एवढं छान होतं आणि त्यामुळे आम्ही एक-एक क्षण एन्जॉय केलाय. बरोबर. झाडाखाली वगैरे मेकअप वगैरे. आत्ताची लोकं ज्या पद्धतीमध्ये नवीन पोरं मास करतात, त्यांना आहे ना त्यावेळची लक्ष्मण बेर्डे आता असताना जोडलं असतं त्यांनी त्याला. खरं सांगतो. कारण का आम्ही लोकांनी नेहमीच त्यांनी नेहमी बोललंय, प्रोड्युसर वाचला पाहिजे. तर आपण जगणार, नाहीतर नाही. प्रोड्युसरची काळजी नाहीच आहे लोकांना. म्हणजे आज तुम्ही एका व्हॅनिटीमध्ये बसला हिरो एक आणि समजा त्याला प्रॉब्लेम आला प्रोड्युसर तर तो बोलला आता माझी आणि तुमची अच्छा ओळख आहे आपली असं काही नाही. तर मला बोलतो, "अरे जा रे, तू जरा बस वाढ आहे, तिथे बस ना त्याबरोबर." अरे मी मी आता मला माहिती आहे, मी बसतो. पण तोच माणूस नंतर तिकडे असतो, तो काय करतो, फोन लावणार गपचूप बाहेर जाऊन. काय प्रोडक्शनवाला, "काय रे? क्यू काय कशाला पाठवलं त्याला माझ्याकडे? मला माहिती आहे ना तुम्हाला?" असं असं करतात. काय आहे? तर प्रोड्युसरचा काहीतरी प्रॉब्लेम असतो ना, म्हणून ते करतात. नाहीतर त्यांना काही हौस नाही उगाच टाकायची तुमच्याकडे. हां, बाबा 5-6 लोकं टाकले तर मी समजू शकतो. बरोबर. पण आज आम्ही तेवढ्या 5-6 लोकांमध्ये पण करतो. आज आम्ही म्हणजे मला सांगायला आवडेल दिघेंवरचं पिक्चर चिंता. धर्मवीर 1, धर्मवीर 2 अक्षरशः तिथे नावच नसायची कोणाची. तर नावं नसायची. मेल, फिमेल, मेल, फिमेल. अरे एवढे 100 ॲक्टर कसं देणार ना कोणाला? बरोबर. कळलं? त्यामुळे सगळे आम्ही मेल म्हटलं कुठे कुठे जागा असेल तिथे घुसायचो. कळलं? निश्चित. तर हे तिथे असं चालतं ना, त्यामुळे काय तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही यार. एवढं व्हॅनिटी मिळते हेच नशीब आहे. हो ना. त्यावेळी काही नव्हतं. झाडाखाली बसायचो आम्ही. अच्छा. त्यामुळे
लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही लक्ष्मीकांत असताना तर खूपच आज आम्ही कुठच्यातरी एका भलत्याच लेव्हलवर असतो आज आणि त्याने एक गोष्ट आम्हाला शिकवली ना, ते म्हणजे ग्रेट. कसं इम्प्रोव्हाइज कसं करायचं आणि काय त्याला सुचायचं यार. हॅट्स ऑफ. म्हणजे आता पण मी इतक्या लोकांबरोबर काम करतो. पण मला नाही वाटत आहे, की असं त्याला जे सुचतं ना, ते कोणालाच नाही सुचत. अच्छा. असं. मला म्हणजे खूपच म्हणजे आमच्या बरोबरचे पंचेस असतील किंवा काही किस्से आहेत, ते सांगितले तर हा एक इंटरव्ह्यू फक्त लक्ष्मण बेर्डेचा पुरता होऊ शकतो. इतके किस्से आहेत आमच्याकडे त्याचे. काय सांगणार त्याला? हे आम्ही एक नाटक करत होतो, उचल बांगडीच. ते पहिला रंगीत संगीत उचल बांगडी असं नाव होतं. आमचा साताऱ्यात प्रयोग होता आणि साताऱ्यात तिथे गेलो आम्ही प्रयोगाच्या इथे. आता बुकिंगच नाही रे. बुकिंग काही नाही. तर आम्ही कॅन्सल केला प्रयोग आणि कॅन्सल केला तर आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे, बाप्पा, दीपक श्री आम्ही सगळे विजय आम्ही रमी खेळतोय. बसलो अशी 4 लोकं आली मस्त. साताऱ्यातली लोकं. "काय हो काय?" अरे! तर त्यांनी बघितलं त्याला वाटलं याला हे विचारतील आता आपल्याला, की तुम्ही प्रयोग का कॅन्सल केला वगैरे. तर लक्ष्मीकांत असं व्यवस्थित बोलत होता आणि अचानक त्यांना बघितलं त्यांनी विचारलं, "काय कधी आहे प्रयोग काय असं?" "काय झालं?" "मी आज जरा बसलो म्हणून प्रयोग कॅन्सल केला." तर ते असं तू बोल, "नाही आम्हाला प्रयोग पाहिजे एवढंच बोला मध्ये." कॅन्सल केला. आम्हाला प्रयोग पाहिजे. "हां, कधी पाहिजे तुम्हाला? सांगा ना." आम्ही लोक जे पडलोय ना, म्हणजे हे त्यालाच सुचू शकतं. आधी अदरवाईज नाही. किंवा मी यमदूत म्हणून काम करायचो आणि आमचं कर्टन असायचं त्यावेळी. त्यावेळी काय एवढं सेट-बीट असं नव्हतं. पण असं कर्टन त्या बाजूला केलं, की आम्ही यमदूत त्यातून यायचो आणि त्याला घेऊन जायचो वर. बरोबर. बरोबर आहे. तर अशी ती एंट्री आमची. ती म्युझिकवर एंट्री 1-2, 1-2 मधून यायचो. तर तो नेहमी आम्हाला दिसायचा. कारण त्याची बॅग असायची. आम्हाला दिसायचा. तो हसलेलाच असं रेडी असायचा. आता मला काय दिसणार आहे वाड्या. कारण पाटकर आज खूप छान म्हणजे चित्र काढणारा पण आहे. तर तो काय आता आम्हाला ना लेट एंट्री होती त्यामध्ये. जवळ-जवळ 20-25 मिनिटानंतर आम्ही त्याचं सगळं ते खालचं होतं आणि मग तो एंट्री होती 25 मिनिटानंतर. तर आम्ही काय करायचं ना, पाट्या मला कधी वक्रतुंड बनव, म्हणजे यमदूत वक्रतुंड बनव, कधी मिशात लाव, कधी काय लाव किंवा आमच्या नाटकामधलीच कॅरेक्टर करून पाठव, असं करायचं. त्यामुळे तो तो तयार असायचा. आता मला काय दिसणार आहे वाड्या, असं एक आणि एक दिवशी असा आलो आणि त्याने काय तुम्ही काय असं वगैरे झालं आमचं 2-3 लाईन्स आणि त्यांनी माझ्या आम्ही उघडे असतो ना ते. तर यमदूत पण आजे आपले आपण जे कपडे घालतो ते आणि माझ्या असं केलं त्याने आणि इथे टाक केलं तर काळा टिका लागला. वाच. म्हणजे त्याने तेवढा वेळ म्हणजे 30-35 मिनिटं इथे काळं लावून ठेवलं होतं. म्हणजे त्यांनी कधीपासून विचार केलाय बघा. बरोबर. म्हणजे असं नाही. म्हणजे तो असं इथे लावून रेडी असं केलं टाक. मी हसतोय, ऑडियन्स हसतोय. म्हणजे माझा कलर त्यांनी तर काळा कलर त्याने कपाळाला लावलाय. इतकं त्याला सुचायचं ना किंवा नंतर ज्यावेळी बिघडले स्वर्गाचे दार तेव्हा नव्हतो आम्ही. तेव्हा ज्यावेळी हे फुटबॉल प्रकरण खूप गाजत गेलं. आता फुटबॉल मॅचेस सगळ्यांनाच माहिती आहे. तर घरोघरी पण फुटबॉल मॅचेसबद्दल बोललं जातं. त्यावेळी एवढं काही नव्हतं. पण त्यावेळी ते सुरू झालं होतं. रेड कार्ड, येलो कार्ड. तर तो देवाने ना रेड कार्ड, येलो कार्ड लावायचा. अरे बापरे! हसून मरायचो आम्ही. म्हणजे इतकं त्यालाच सुचायचं ना, बाप! इथे म्हणजे असूच शकत त्याचा मेंदू म्हणजे एक वेगळाच होता असं मला वाटतं. अच्छा. तुम्ही 80-90च्या दशकातले सिनेमे केलेत, आताचे पण केलेत. तर तुम्हाला आता काय फरक जाणवतोय? फरक काही मला असं जाणवतो म्हणजे आता खूप डिसिप्लिन आणि खूप वेळेत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात किंवा आता वेळ खूप महत्त्वाची झालेली आहे पहिली गोष्ट. आणि आता टेक्निकली खूप ॲडव्हान्स झालो आपण. टेक्निकली म्हणजे आज कॅमेरा वगैरे सगळं एडिटिंग आज जेवढे दिग्दर्शक काम करतात त्याला मी सगळ्यांना नवीन मुलांना सगळ्यांना सांगतो, "भाई इतकं सोपं नाही पिक्चर करणं. तुम्हाला तुम्हाला पोस्टवर काय करता येईल, याचं शिक्षण आधी घ्या."
शूट करणं, आता तू मला शूट करतोय, झालं शूट झालं. पण ह्याच्यानंतर तू ज्यावेळी एडिट करशील आणि त्यात काही गमती-जमती करशील, त्यात काही रॅम करशील, त्यातमध्ये क्लोजमध्ये जाऊ शकतो, सगळं करू शकतो. जे तू इथे करू शकत नाहीस, ते तिकडे करू शकतो. हे ज्याला कळतं तर तोच चांगला सिनेमा बनवू शकतो. शेवटी सिनेमाची लँग्वेज एक आहे. सिनेमाची लँग्वेज आहे. कळलं? तिथे बोलावं नाही लागत ना. जे दिसतं ते बोलायची गरज नाही. जे दिसत नाही ते बोलायचं असतं. बरोबर. हे काय लोकांना ती लँग्वेजच माहिती नाही, की एक नुसतं एक्सप्रेशननी आपण माणसाचं घेतलं तरी तो लगेच आपल्या अंगावर येतो किंवा लाफ्टर येतो किंवा इथे काहीतरी बोलला आणि त्याची रिएक्शन तुम्ही कापली तर लगेच आपण हसतो. हे सगळं आहे ना, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत पोस्टवर. त्यामुळे ना या टेक्निकली इतके साउंड झालोय आपण. साउंडवर या किंवा आता सिंग साउंड आलाय. अमुक आला. आता तर काही बऱ्याच ठिकाणी मी तर आता ओ-टी-टी करतो सगळं सिंग साउंड आहे. काही नाही करत. आता माझं द सिक्रेट ऑफ बेस्ट सेलर आलंय शिलेदार, सिक्रेट ऑफ शिलेदार. ते आदित्य सरपोतदारने केलं. हॉटस्टारवर आहे. प्रतिपतचंद्र कादंबरीवरचं आहे आणि बेस्ट सेलर आहे. 30 वेळा एडिशन काढलेत आणि तो मराठी रायटर आहे. डॉक्टर प्रकाश कोयंडे म्हणून. काय यार, काय लिहिली त्यांनी ती कादंबरी. कादंबरी खूप आम्हाला काही लोकांनी ट्रोल केल्यानंतर ते जेवढे वाचलं होतं त्यांनी त्यांना ट्रोल केले. काय बोलताय तुम्ही? वाचा पहिला. असं करून. म्हणजे अमोल कोल्हेनी पण त्याच्याबद्दल एक ट्वीट म्हणजे व्हिडिओ बनवून पाठवला होता आम्हाला, की तुम्ही असं काही करू नका. कारण काय आहे, तर ते लीडर आहेत त्यामुळे लोकं हल्ली तुम्हाला माहिती आहे, छोट्या-छोट्या गोष्टीवरून एवढं छावा असेल, सगळ्या गोष्टीवरून एवढं बोललं जातं. काय एवढं बोलायची गरज नाही, लिबर्टी घेतो आपण. पण आता अमोल लगेच त्यांनी ते केल्यामुळे आम्हाला कोणी नंतर त्रास दिला नाही. नाहीतर काय तुम्हाला एक जायचं कोर्टामध्ये जाऊन टाकलं झालं संपलं. तुम्ही म्हणजे ते काय होणार नाही, पण तेवढा वेळ जातो ना तो सगळा. त्यामुळे मला असं वाटतं की इतिहासाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी चालू आहेत. हल्ली कोणी काही बोलतोय, काही करतोय, असं नाही होत आहे. तेच नाही. प्रत्येकजण वेगवेगळं बोलतो. वेगळं त्यामुळे खरा इतिहास काय कळत नाहीये. इतिहास इतिहास म्हणजे काय आता काल पण म्हणजे आपले विश्वास पाटलांनी ते शहाजी महाराजांचं जे हे आहे समाधी, ती कर्नाटकमध्ये आहे. हे ओपन आहे, काहीच नाही. त्याला छत्र नाही, काही नाही, काही नाही, आधीच पडली आहे. कळलं तर ते तिथे गेले होते. त्यांनी बघितलं, पण त्यांनी ते व्हिडिओ केला आणि त्यांनी ते ट्वीट केलं आणि त्यांनी सांगितलं शासनाला, की "अरे, हे असं पडलंय शहाजी छत्रपतींचे वडील आहेत ते. त्यांनी त्याला शिकवलंय." म्हणजे बाप आहे ना तुझे. तर त्याला छत्रच नाहीये तिकडे, काहीच नाही. म्हणजे इकडे आपण एवढं बांधतोय सगळ्या गोष्टी आणि तिथे बिचारे असेच पडलेत. तर आता ते म्हणजे अजितदादा पण म्हणाले परत लगेच ते ॲक्शनमध्ये, "नाही, नाही, आम्ही करू ते आता." पण ते असं आहे ना, म्हणजे इतकी वर्ष गेली, किती वर्ष गेली बापरे! हो, खूप वर्ष. म्हणजे आपल्या आपल्या सगळ्या इतिहासकारांना आणि ह्या सगळ्यांना म्हणजे मला कधीतरी ताज्जुब होतो. मी म्हटलं, "काय यार?" बरं. आता जसं डबिंग वगैरे होतं शूटनंतर, तसं आधी व्हायचं? आधीच्या चित्रपटांच्या? अरे, आधीचे चित्रपट, अरे बापरे! तेजाब रॉक अँड रोल. म्हणजे चुकला एकदा की परत, अख्खाच्या अख्खा रील परत. बापरे! रॉक अँड रोल म्हणजे एक्सपर्ट. आणि आम्हाला तेजाबला म्हणजे पहिलीच फिल्म हिंदी तेजाब आणि विश्वनाथचे असिस्टंट होते राधास्वामी म्हणून रेकॉर्डिस्ट. तर ते त्याचे रेकॉर्डिस्ट होते. त्यांनी आमच्याकडून आणि आम्हाला आहे ना नेहमी मी आणि पाटकर प्रश्न विचारायची सवय आहे. बाबा आझमी असो, सूर्यकांत लवंदे असो, कोणी असो, आम्ही जाम प्रश्न विचारतो. त्यामुळे त्यांना ते आवडायचं. साला यांना काहीतरी माहिती आहे सगळं. "ए, इथे इथे उभा राहा. कॅमेऱ्याच्या मागे उभं राहायचं. म्हणजे तुला कळेल काय चाललंय." बाबा आझमी तर अनिल कपूरला "अरे भाई अनिल, हट ना यार, मेरे मेरे स्टार पीछे है तो, उनको दिखने दे. तू कव्हर मत कर. चट हट." असं बोलायचा माहिती आहे. म्हणून बाबाला पण आम्ही खूप प्रश्न विचारतो. "बाबा आझमी काय कॅमेरामन होता. व्हॉट अ कॅमेरा." आम्हाला त्याला कळलं की 2 पोरं खूप हुशार आहेत म्हणजे त्याच्या भाषेत आणि तर त्याने आम्हाला एक दिवशी त्या ह्याच्यातून बघायला दिलं होतं. अच्छा. पूर्वी बघायचं म्हणजे कठीण होतं. ते पार्टी आणि काय असेल. पण त्याने आम्हाला बघायला दिलं होतं. "इधर इधर आओ, इधर से देख." ज्यावेळी बघितलं ना तर
तो मोठा कॅमेरा, आता तर नाही आहे ते कॅमेरे, असं ठसत होतं बघितल्यानंतर. असं दिसतं ना, बापरे बाप! म्हणजे आज आपल्याकडे शॉट लावतानाच असं टीव्ही सारखं करतात. कारण का बरेचशी डिरेक्टर हे टीव्ही डिरेक्टर सिनेमा डिरेक्ट करतात. त्यामुळे ते जो टीव्हीचा बडगाच असतो तो. एवढं ह्याच्यात नाही. आज जर मी इथे बसलोय, तर माझ्या मागे तुला ते सगळं दिसतंय, बाहेरचं पण दिसतोय. ते सगळं दिसलं पाहिजे ना. कळलं? इथे काय करणार, हे असं काहीतरी आणणार, मागे ठेवणार. चलो शूट. अरे, असं नाही होत ना. टीव्ही हे माध्यमच असं आहे, की ते दिसलं पाहिजे सगळं. ते फ्रेमच अशी अंगावर आली पाहिजे. फ्रेममध्ये जे दिसतंय तुझ्या डोळ्यांना तेच त्याला दिसत असतं. बरोबर. उलट ते शार्प असतं खूप. हो. माहिती आहे? आणि ती डेप्थ जर नाही मिळाली प्रत्येक याला, तर आपल्याला ते खोटं वाटायला लागतं. बरोबर. कळलं? हो. आज आपण टीव्ही एवढा बघतो. आता आता या ओ-टी-टीनी तर सगळ्यांना एकदम हे केलंय, काय म्हणतो त्याला, लिटरेट केलंय. बरोबर. म्हणजे एवढी लिटरेट झाली लोकं. आता लोकांना कळतं. एवढं आता माझी बायको आत बसली. आज ती ओ-टी-टी बघते. म्हणजे माझ्या बायकोचा तसा काही संबंध नाही. पण आज अशा बायका सुद्धा घर बसल्या ओ-टी-टी बघायला लागल्या. हो. त्यामुळे त्यांचं नॉलेज अख्खं वाढत चाललंय. बरोबर. त्या कथा, त्यांचं सादरीकरण एवढं सॉलिड असतं. अरे बाबा! आणि खूप रिअलिस्टिक असतं. खूप रिअलिस्टिक. आत्ताच आनंद महादेवांनी एक फिल्म केली आहे, स्टोरी टेलर म्हणून. आणि परेश रावल आणि काय आदिल, तो आहे आणि रेवती आहे त्यामध्ये आणि एक जयेश मोरे नावाचा ॲक्टर आहे आपला. तर ते सगळं, अरे काय फिल्म आहे माझं. त्याची लाईन आहे, पण ती रेनची कथा आहे ती. ती रेनची कथा काय आहे, कारण का रेन जो ई.टी. पिक्चर आला होता, जो स्टीव्हन स्पीलबर्गनी केला होता, तर त्यांनी कथा लिहिली, त्यांनी चोरली होती. त्याच्यावर त्यांनी म्हणून ते असं एक कथानक तयार केलं इकडे. एक गुजराती असतो आणि एक कलकत्त्याचा असतो. आणि तो गुजराती हा मोठा लॉयर दाखवलाय त्याला आणि तो एक असंच हे टाकतो, मोठा लॉयर दाखवलाय. तर तो असा इश्तिहार टाकतो, म्हणजे जाहिरात देतो, की मला एक स्टोरी टेलर पाहिजे. तर ते हा लेखक वगैरे असतो कलकत्त्याचा, वाचतो. हा पण घरचा मस्त आहे परेश रावल. पण त्याला वाटतं, की यार काय करायचं बसू तर जाऊया. मग तो पोराबिरांमुळे काय कमी जातो आणि मग तो येतो. मग तो त्याला तो स्टोऱ्या सांगत जातो. कळलं? मग तो तो बोलतो, "तुम्हाला स्टोरी टेलर क्यों चाहिए तुम्हें?" म्हणजे मला नींद नहीं आती है. म्हणून त्यांनी त्याला स्टोरी टेलरला बोलवलंय. तो स्टोरी सांगतो, आज झोपतो. कळलं? आयुष्यभर. आणि पण तो हुशार, तो काय करतो हा लॉयर, स्टोरी त्या सांगतो ना, तो आपल्या नावाने छापतो आणि त्याचं प्रकाशन होतं आणि ते चांगलं आहे म्हणून त्याला अवॉर्ड देतात. तिथे मग लोकं येतात. हे तुम्ही ह्याच्यावरून चोरलंय, तुम्ही हे केलंय, हे केलंय. मग तो म्हणाला, "तू बोलायचं नाही यार. कुठं, मला वाटलं तुझ्या स्टोऱ्या सांगतोस तू." म्हणजे आज आपण बघतो, की पुष्पा वगैरे ही सगळी पिक्चर्स, ग्रँडियर. ग्रँडियर्स, एवढं बापरे! एवढं के-जी-एफ वगैरे बघितलं तर अरे बापरे! म्हणजे तिकडची तर रिजनल फिल्म आहे. मग आज आपला रिजनल फिल्म बघायला गेलं तर 8-9 करोड करायची फिल्म म्हणजे, आणि एकतर खूप वाईट परिस्थिती आहे. मला सांगावसं वाटतं, की आज मी आता जवळ-जवळ 12-13 पिक्चर आलेत, 15 आलेत माझ्या मते. त्यातल्या 8 पिक्चरमध्ये मी होतो. पण पिक्चर आमची चालली आहे कुठची, तर नवरा माझा नवसाचा 2. हो. ही एकमेव पिक्चर चालली आहे. ज्याने एक 21-22 कोटीचा धंदा केला. आणि त्यांना एक 10-12 कोटी मिळाले. लोकांना हेही माहिती नाही, की बाबा 30 कोटी गेले म्हणजे 30 कोटी रुपये मिळाले. अरे बाबा नाही रे. त्यातले त्यातले जवळ-जवळ 2/3 पैसे खर्चासाठी जातात. मग ते उरलेले 2% मिळतात आपल्याला. मग तेवढं जर आपण 9 कोटी टाकले, तर आपल्याला जवळ-जवळ 40 कोटीचा धंदा करायला पाहिजे. तर तुम्हाला 10 कोटी रुपये मिळतील. असा फरक आहे. पण लोकांना माहिती नाहीये. त्यामुळे मी म्हणतो, की आता मला असं वाटतं ना, की फिल्म मध्ये खूप फरक आहे. हा जो सगळा
जो आज हवानव्य सेट वापरला जातो, आज एका गाण्याचा खर्च असतो तो जवळ-जवळ 5-6 कोटीचा असतो बरोबर. त्यांच्या. त्यामध्ये आपले 2 पिक्चर होतील किंवा 3 पिक्चर होतील मराठी. हो. कळलं ना? तो फरक आहे सगळा. ते ग्रँजर आणि ज्यावेळी एखाद्या ग्रँजर समोर आपल्याला उभं राहायचं असेल, तर आपण निदान त्याच्या जवळ काहीतरी जायला पाहिजे. तर आपली लोकं येतील. आता आपली लोकं बघा येतात पिक्चर बघायला. आता दाभाडेला पण आली पिक्चर आता. तेवढी नाही आली पण. बरोबर. म्हणजे खरं मला असं वाटलं त्या पिक्चरला येतील म्हणून, त्या पिक्चर चांगला आहे थोडा. पण नाही आली पिक्चर. आज तुम्ही जर नाटकासारखे फिल्म करायला लागलात किंवा एखादं जुनं बायोपिक करायला गेलात, ज्याचं आत्ताच्या मुलांना काय माहितीच नाही हो. बरोबर. मला सांगा ना काय माहिती आहे? का जाईल तो बघायला? आणि त्याच्यावर तुम्ही 10-10 कोटी रुपये जर खर्च करत असाल, तर ते चुकीचं आहे. असं माझं प्रामाणिक मत आहे. एवढ्या कथा आहेत आपल्याकडे, एवढं लिटरेचर आहे, ज्या लिटरेचरवर एवढी इतर ठिकाणी केलं जातं सगळीकडे. आनंद महादेवांनी मॅक्सिमम मराठी आपलं सगळं सिंधुताई असेल किंवा काही किंवा आता ही वाट वगैरे आपले विषय त्यांनी मांडले. कळलं? मराठी विषय. ते आपल्याकडे कोणी मांडायला तयार नाही. बरं जे दिग्दर्शक आहेत, जे लोकं करणारी आहेत, त्यांना प्रोड्युसर नाही मिळत. आपल्याकडे बाकीचे बाकीचे टॅम्परम पण खूप आहे. आणि मला काय वाटतं ना, तुम्ही आपलं आता एक रंगभूमी, रंगदेवता आपण म्हणतो. आपल्याला ती विद्या प्राप्त होते. आज समजा मला एक नट म्हणून विद्या प्राप्त झाली, ती आली माझ्याकडे. पण ज्यावेळी मी त्याचा दुरुपयोग करायला लागतो ना, त्यावेळी ती विद्या पण तुम्हाला सोडून जाईल. बरोबर. आज किती लोकांची नावं घेऊ मी तुम्हाला? म्हणजे खूप लोक आहेत. त्यांचे एवढे म्हणजे आता मंदार देवस्थळीसारखा इतका उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट म्हणजे केवढे त्याच्या नावावर जुन्या सगळ्या सिरियल्स आहेत. पण आता तो नवीन करताना त्याचं नाही चालत आहे. म्हणजे तो वाईट करतो याच्यातला भाग नाही. पण तुम्ही प्रतारणा केली ना वरच्याची, तर ते तुम्हाला इथेच भोगायचं. बरोबर. मग तुम्ही काही करायला जा. तुम्ही चांगलं करत असता. नाही असं नाही. पण ते क्लिक होत नाही. तो क्लिक होण्याचा रेशो असतो ना, तो कमी होतो तुमचा. बरोबर. कलाकारासोबत माणूस म्हणून पण कसं आहोत ते पण महत्वाचं आहे ना. एकदम महत्वाचं आहे. बरोबर. आज मी आमिर असेल, आमिर खान किंवा अक्षय असेल. अक्षय वगैरे काय मी बेबीच्या वेळी ते माझं माहिती आहे सगळ्यांना बुरून मस्का सगळं घेऊन जातो. नीरज पांडेबरोबर मी ॲडपासून काम करतोय. रिझवी आणि ते दोघं जण बरोबर. कळलं? किंवा पल्साने त्याचा कॅमेरामन. ते ते बिचारे तिकडे आम्ही माझा शेवटचा जो सिक्वेन्स आहे, तो 3 दिवस चालू होता. तिथे मी मरतो. तर तो त्या कॉटन मिलच्या मिलमध्ये घाण सगळं पाणी कुठे काय असं तुला माहिती आहे मिल पडलेले आहेत. ते देतात आपल्याला शूटिंगला. तर ते शूटिंगला गेलो तर मी ते ब्रेड बीड घेऊन गेलो. तर नीरज पांडे हे लगेच तिथे सुरू तिकडे खायला. तर मी म्हटलं अक्षय तर मी म्हटलं अक्षय दीपक म्हणून त्याचा बॉय आहे. तो माझ्या तेजापासून बरोबरचा होता. तर तो ओळखीचा. तर दीपक यार सर को बोल ना वैनिटी में चलने को उधर अपन वो बुरून मस्का मैंने लाया है वो खाएंगे. बोला हां बोलता. तो गेला बोलायला ते नाही असं गेलं असेल. लांबून बघतोय. 2दा-3दा झालं. मग मी गेलो मग बोलायला. तो मी यार अक्षय भाई चलो ना इधर ब्लेडवर. इधर बघा ना इधर खाते हैं. मैंने नहीं यार गंदा है वो सब अपन वैनिटी में जाते. तर त्यांनी मला बोलला जयवंत अगर मैं 10 बार वैनिटी में जाऊंगा वैनिटी लांब असते ना बाहेर आत बाहेर असणार ना तर 10 बार जाऊंगा ना तो मैं प्रोड्यूसर का 1 घंटा वेस्ट करूंगा. मी बघत बसतो माणसाकडे. ऐकलं म्हणलं काय उगाच नाही मोठे आहेत किंवा उगाच नाही यांचे पिक्चर चालत. बरोबर. कारण ते एवढं ते करतात. त्याला जोपर्यंत कॅमेरामन सांगत नाही, की बाबा मेरे को 3 घंटा लगने वाला है लाइटिंग बिटिंग तरच तो जाईल. अदरवाईज तो तिथेच कपडे बदलतो. सेटवरच. हे मी सगळं आमिर खान माझा पहिला सीन होता, पहिला दिवस होता. तो मी मेलेला आहे खाली आणि तो ज्यावेळी सगळ्यांना त्या मनोज वगैरे किंवा सलीम लोकं तिचे
कॉप्स होते त्या लोकांना तो झाड़त झापत असतो. "पर तुमको मालूम नहीं इतना अपने हाथ में आया था, तुम ध्यान किधर था, कौन था, सिग्नल पे कौन था?" तर बिचारा ज्युनियर ट्रॅफिक वाला बनून जरा त्याला डायरेक्ट विचारलं होतं, "अ, ब अ, ब ब ब मैं था ब ब पा 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 पान खाने गया था." कट, 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 कट. मी बघतोय झोपलेला आहे मी बघतोय. तो त्याकडे गेला. देखो डरो मत. मैं पूछूंगा आपको तो सीधा जवाब दो कि तो मैं सर मैं पान खाने गया था. इतना ही मी ना 2दा-3दा त्याची रिहर्सल घेतली, डायलॉग करून घेतले आणि मी सगळं बघितलं. आशुतोष त्याचा एकदम खास. आशू आला होता. आशूबरोबर मी आधीच एक रात्र मंतरलेली किंवा काय. इव्हन दो आशुतोष गोवारीकरचं स्वदेश जे पिक्चर आहे, त्याला प्रोड्युसरकडे मी घेऊन गेलो होतो. गोपाळ देशपांडे, शिरीष गोपाळ देशपांडे आणि त्यांचा एक मित्र. ते फिल्म प्रोड्यूस करायसाठी मी आशूला घेऊन गेलो होतो. मला आठवतं पार्ल्यामध्ये. तर अशी मैत्री आमची. मॅक वगैरे आम्ही लोक. तर तो आशू त्याबरोबर असायचाच ना. ह्याच्याबरोबर आमिर बरोबर. आमिरचा खास. तर मी त्याला डायरेक्ट बोलायची हे नाही ना. तर मी त्याला बोलला, "आशू यार मला त्याला प्रश्न विचारायचा आहे." आशूला माहिती आहे हा भेंडी काहीतरी नाही विचार, "हां, विचार ना." मग ते बोला, "अरे जयवंत हाँ, ये बोला मेरे को जॉन, ये थिएटर एक्टर है, ऐसा है, वैसा है." "हाँ, हाँ, अरे पूछ रहे हैं, हाँ, पूछो." मैं बोला, "यार आपने इसका पूरा रिहर्सल लिया डायलॉग का, एक पान खाने गया था." मैं बोला, "ये तो अपन डबिंग में भी कर सकते थे ना." तो मला बोला, "डबिंग में कर सकते बराबर है तेरा, लेकिन डबिंग में पान खाया, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन त्याचे ते कुठून आहे? ते काय करू शकलो तर ॲडजस्ट नाही ना. इथे कळणारच ना. ती अशी माती खाल्ली म्हणून. बरोबर ना? बरोबर. मग तो इसीलिए मतलब मैं जिस आणि त्याचं काय म्हणणं आहे, मैं जिस फ्रेम में हूँ, उस फ्रेम में कोई भी गलती होना नहीं चाहिए. इट शुड बी अ क्लीन. बरोबर. जो हम लोगों ने डिसाइड किया वो होना चाहिए. इवन दो सरफरोशला जो मी पडतो, हा पहिला फाउंटनच्या सर्कलमध्ये आम्ही सीन केला होता. रिहर्सल केलं होतं. इक्विपमेंट नाही, सगळे कॅमेरामन, सगळे 4-5 कॅमेरामन सगळे लोक आले होते. आम्ही ते अख्खा 30 लोकांचा आमचा लवाजमा सगळीकडे त्या मँगो हॉटेलकडे, इथे इधर फोन करेगा. आम्ही रिहर्सल ती पण केली रात्री 1:30 वाजता, 1:30 पावणे 2. फिर यहाँ से आएगा, फिर ये रश इसमें भागेगा, भाग के इधर आएगा. आणि त्याने ना अब्बासनी त्या गाड्या लावल्या होत्या गाड्या. अँबॅसेडर आणि अशा आणि त्या गाड्यांमध्ये तो शॉट केला होता. वरून पडतो, खाली जातो वगैरे असा आणि तो आम्ही केला रिहर्सल तिकडे. रिहर्सल केला आणि तो घरी गेला. तो गुलामचा त्यावेळी गुलाम पिक्चर येत होता. त्याचा तो प्रमोशन करून मुकेश भट त्याला घेऊन आले होते या गाडीतून आणि मग ते केलं आणि मग ते मुकेश बरोबर गेला घरी. घरी गेला तर ते सगळे सायन्सवर उभे असतात ना. बुटाच्या खाली एवढा मोठा सोल असतो त्यांचा, हे सगळे. त्यामुळे अगदी शाहरुख पासून सगळे लोक कारण काय ते शॉर्टी आहेत ना सगळे. अच्छा. आता असे आले तर ते एवढीचे दिसतात. अच्छा. तर ते उंच दिसणारे ते ते तसे होते. तर ते करत असताना त्याला लागलं होतं पायाला. पण ते कळलं नाही बुटांमुळे. बूट घरी काढताना एक नख निघालं होतं इकडे. त्याला लागलं होतं. नख निघालं, रक्त. मग आम्हाला 1 दिवस गॅपवरून शूटिंग होतं. पण तो करू शकला ना ते बरं व्हायला वेळ गेला. मग ते 15 दिवसानंतर केलं. पण त्यावेळी कसं असतं या फाउंटनला ज्यावेळी जर 26 जानेवारीला 26 जानेवारी असेल, तर आदला आणि पुढचा दिवस ते शूटिंग करायला देत नाही. कारण का तिकडे ते सगळं त्यांचं सिक्युरिटी आणि ते सगळं असतं म्हणून. तर ते नेमका दिवस होता, तो दिवस रजेचा आणि एवढा एकच सीन राहिला होता आता सरफरोशमध्ये, जो मी पडतो आणि मग मला उचलून आणतो, मग कानपड्यात मारला जातो तेवढाच. तेवढाच शॉट राहिला होता. आई शप्पथ! मग काय करायचं? मग ते आम्ही मागे गेलो. ते सेंट्रल लायब्ररीच्या इथे आणि मी धावत येतो. आम्ही रिहर्सल केली. त्यावेळी आमचा विकास कॅमेरामन नव्हता. मल्होत्रा मोठे कॅमेरामन आहेत, नाही आहेत ते आता. तर ते मेन कॅमेरामन आणि 4 कॅमेरामन आणि दीपक पुन्हा स्टेडी कॅमवर आणि सीन केला आम्ही. मला तो वाटलं मी काय आणि आम्ही चालत सीनला येतोय वॉकी टॉकी आमची 400 लोकं, सगळं आपली चालणारी लोकं वगैरे, गाड्या आपल्या
चालत चालत मी कस्टम हाऊसच्या इथं आलो आणि आता शॉट चालू होणार. त्याच्या आधी मी फक्त आमिरला म्हणालो, "यार ये फिल्मी फाइट लग रहा है यार. हम लोगों ने वो किया था ना सॉलिड. हाँ यार मुझे भी लग रहा है." तेव्हा परत थोडं चालत नाही. त्याला वाटे काहीतरी क्लिक झालं आणि तो बोलला, "जयवंत मैं तेरे को है ना सा पुश करूंगा, गिरेगा क्या तू?" हां म्हणलं, "गिरेगा." अरे तेव्हा आम्ही यंग होतो, आम्हाला काय भीती माहितीच नव्हती ना. तेव्हा आणि प्रोटेक्शन पण नसायचं. आता जेवढं प्रोटेक्शन असतं तुम्हाला. तर मला अब्बास माझा अ, तो अब्बास मुघल जो आहे फाईट मास्टर, तो आमच्या तेजाबला फायटर. हे सगळे हनीफ, हे तो अमीन, ही आता जी मोठी नावं आहेत, ती सगळे फायटर म्हणून होते त्यावेळी. अच्छा. त्यावेळी रवी दिवाड होता फायटर, फाईट मास्टर. तर तो अब्बास तो दोस्ती होती. त्यानंतर पण आम्ही खूप 2-3 फिल्म केल्या होत्या. तर त्याने मला घेतला बाजूला म्हणजे, "जयवंत, भोसडी की बहुत लगेगा." म्हटलं, "देख अभी मैं आमिर को." तो पण हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मला आमिर कंप्लीट कळला होता, सगळं झालं होतं. अगदी गप्पा आणि सगळ्यात 7-8 दिवस. तर तो बोला, मैं उसको हाँ बोला, "अभी तू देख, क्या करना है?" मग त्याने मला काय केलं, फोम आपण ट्यूबलाईट फोडतो ना, पाठीवर ते फोम्स असतात. ते पाठी आत शर्टात टाकलेले असतात. तर ते दिले त्यांनी. एक इकडे आणि एक मागे आणि मला बोलला, "तू इथे लँड हो." मी ह्याच्यावर लँड झालोय बघ तू. आज पण बरोबर. ह्याच्यावर लँड झालो. खरं गेलो. नाही. पण मला खरचटलं सुद्धा नाही. खरचटलं सुद्धा नाही. तेच मला ज्यावेळी उचलतो ना आमिर, त्यावेळी आमिर मला स्वतः बोललाय, "उठ!" कारण का मला उचलू नाही शकत ना. बरोबर. ते काय झालं, आमचं वॉकी-टॉकी सगळे जे आमच्या आधीच्या रिहर्सलप्रमाणे होतं ना आणि आम्ही करतोय ते वेगळं केलं. कळलं? फक्त मला एवढंच बोललं, "ते स्पॉट जिथे आहे तिथे ये." आणि तिथे फोकस केलेला असतो ना. बरोबर. मल्लोदरांनी येऊन मला मिठी मारली होती. जर मी पुढे थोडा पडलो असतो की रिटेक करावं लागलं असतं. बरोबर. कारण फोकस नाही ना तिकडे. आपला फोकस जिथे असतो म्हणून तर ते टेक्निकली आपल्याकडे आजही कोणी मोठे ॲक्टर टेक्निकली काम करत नाही. टेक्निकली काम करणं खूप गरजेचं आहे. आज म्हणून आम्हाला बघितलं ना कॅमेरामन, फाईट मास्टर, "अरे ये ये मालूम है आएगा वो बराबर पॉइंट ते." कळलं ना त्यांना हुरूप येतं, की आता आपण लावू शकतो शॉट. कॉन्फिडन्स असतो त्यांना आपल्याबद्दल. तर ते बरोबर केलं त्यांनी मिठी मारली आणि मला कारण का ते आमच्या गाड्या-बिड्या माणसं सगळी निघून गेली. ही खरोखरची बस आली आहे, खरोखरची बस. त्या बसमध्ये एक्सप्रेशन पण बघतो आज. ते आपली लोकं नाही आहेत ती. अच्छा. ज्युनियर लोकं नाही आहेत. ओरिजिनल लोकं आहेत. तर ते लगेच मी उठलो. मग तो घेऊन गेला मला आणि गाडीमधला लगेच कट करून शॉट होता. त्यावेळी मनोज जोशीनी जे मला कानापाठी मारलंय, मला काजवे समजले. आजही आठवतं मला. डाड! असं चाक, 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 चाक आणि आमिरने ते बघितलं. आमिर त्यावर चिडला. "अरे यार, हम लोग ने इतना कुछ किया, कुछ लगा नहीं." क्या रियत में इतना मारने का? इतक्या जोरात मारलं होतं ते. अरे वाह! तर ते शेवटी कसं आहे ना 100% ज्यावेळी तुम्ही काम करता आयुष्यात कुठचंही असो, म्हणजे आपलं घरातलं असो, कोणाशी तुम्ही बोलता किंवा तेव्हा त्याला 100% तुम्ही केलं पाहिजे. त्यामध्ये आपण थोडंसं असं नाही हो, 100% प्रामाणिकपणे तुम्ही तुम्हाला आलेलं काम केलंत ना, तर ते क्लिकच होतं असं माझं मत आहे. ज्यांना अभिनय क्षेत्रात यायचंय, त्यांना तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवावरून काय सांगाल? किंवा एक ॲक्टर म्हणून त्यांनी काय रियाज केला पाहिजे? नाही, नाही. मला असं वाटतं की मी सगळेच म्हणा तर माझा 24 अवर्स फोन चालू असतो. तू पण बघितलं असेल, तू केल्यानंतर मी जर नाही उचललं तर मी उलटा फोन करतो. बरोबर. तो सेव्ह पण नसतो माझ्याकडे तेव्हा. तर मी नवीन मुलं एवढी जी येतात, विचारतात किंवा मी त्यांचे पालक विचारतात, तेव्हा मी सांगतो की बघा, त्याचं वय काय आहे? तो आता कितवीत आहे? माझं म्हणणं आहे की मुलांनी जसं आता हे इंटर स्कूल आता ज्यावेळी होईल त्यावेळी होईल. पण मला असं वाटतं इंटर कॉलेजला आल्यानंतर, तुम्ही कॉलेजमध्ये आल्यानंतर कॉलेज असं पकडायला पाहिजे, की जे रुईया आहे, कीर्ती कॉलेज आहे, रुपारेल आहे, सिद्धार्थ आहे किंवा एम-डी कॉलेज आहे. ही जी कॉलेजेस आहेत ठाणावर, ही जी कॉलेजेस पार्टिसिपेट होतात या आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, तिथेच तुम्ही घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमचं 4 वर्ष
काही कुठे पैसे नाही काही नाही 4 वर्ष तुम्हाला तुम्ही स्वतःला ते करत राहता. चांगले चांगले डिरेक्टर्स येतात, मुलं, चांगले चांगले लेखक आणि तिथे तुम्ही एक ग्रुप बनतो. तिथे तुम्हालाही कळतं 4थ्या वर्षी, "अरे यार मला ॲक्टिंग नाही जमत आहे. हां, मला रायटिंग जमतंय." मग तो रायटर होतो किंवा म्युझिक जमतं किंवा आता तर खूपच आहे बॅकग्राऊंड म्युझिक आणि काय. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यावेळी जमतात तुम्हाला. लोकं काय करतात आपल्याकडे एक काहीतरी एकांकिका करतात आणि मग त्यात त्यांचा रोल चांगला असतो. मग लोकं त्यांना घेऊन जातात आणि मग सीरियल-विरियलमध्ये जातात आणि वाटलं. सगळ्यात येथील मीडियम्समध्ये मला सगळ्यात कठीण काम करणं हे टीव्हीवर आहे. कळलं? टीव्हीवर काम करणं सगळ्यात कठीण आहे. कारण तुला कमीत कमी 9 ते 10 सीन करावे लागतात दिवसाला. हो. 9 ते 10 सीन कमीत कमी म्हणतो. बरोबर. 13-14 पण करतो आपण. कळलं? पण ते करत असताना तुमच्याकडे वेळच नसतो. बरोबर. आज फिल्ममध्ये तुम्हाला वेळ मिळतो. आधी स्क्रिप्ट मिळतं. तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकता. आता तर आमच्या वाचनं पण होतात. अच्छा. आज रीडिंग होतं. आधी ॲज डिरेक्टरच्या बरोबर होतं. मग मेन ॲक्टर असेल त्यांच्याबरोबर पण रीडिंग होतं. कळलं? हल्ली सगळं होतं. किंवा आम्ही अग्नी केलं होतं तर आमचं रीडिंग, मग मेन ॲक्टरवर रीडिंग हे सगळं केलं आम्ही. अग्नी आलं आता प्राईमवर. अच्छा. फरहान अख्तरचं आणि राहुल ढोलकिया डिरेक्टर आहेत. आनंद जोग खूप लोक आहेत आपण. जितू जोशीचा चांगला रोल आहे. प्रतीक गांधी आहे, सई दामणकर आहे. ते आम्ही सगळे लोक आहोत त्यात. तर ते हल्ली सगळीकडे ते वाचन होतं, सगळं होतं. तुम्हाला वेळ मिळतोय. बरोबर. कळलं? तुम्हाला वर्क करायला वेळ मिळतो. आणि मग तुम्ही शूटिंगला येता आणि करता. कळलं? नंतर येतं आपलं मीडिया म्हणजे नाटक. टीव्हीमध्ये तुम्हाला वेळच नाही. हो. सकाळी एक सीन जमलं की बरं झाले सीन तरी सर हे आपल्याला वाटतं पॅकअप झालं आपलं. सर आता गरमागरम एक लिहून येतोय. आयुष्य गरमागरम. अरे थांबलो आपण. मग तो करायचा. मी मी नेहमीच सांगतो सगळ्या सीरियलवाल्यांनी पण ऐकून घ्या. मी नेहमीच सांगतो 9च्या नंतर सीन आणायचा नाही बाई. मी करणार नाही. कारण 9ला एक सीन तुझ्याकडे आहे ऑलरेडी. तो करायला तुला एक 9:30 पावणे 10 होतो. सगळं कटिंग-बिटिंग करून. अरे हल्ली आता काही करतात. हल्ली सगळं मास्टर घेऊया. मग दुसऱ्या दिवशी या आणि मग क्लोज करा. काय ते अर्थच नाही. टीव्ही म्हणजे नुसतं बऱ्याचशा गोष्टी मेकॅनिकली होतात. म्हणून बघा तुम्ही आता एकही सीरियल नाही चालत आहे. कुठेच आता असं पूर्वीसारखं वादळवाट, आभाळमाया किंवा आमचं थरार किंवा काय घडलं त्या रात्री सुद्धा लोकं वाट बघायची. आता तसं होत नाही. आता कुठची सीरियल सांग? एक सीरियल सांग तू आता, की मी वाट बघूया, अरे बघूया यार. नाही. कारण त्यांनी गेलं ते सगळं घालवलं त्यांनी. त्यातला जो मजा आहे ना, तीच घालवली या सगळ्यांनी. प्रोड्युसर्सनी आणि सगळ्यांनी मिळून. त्यामुळे पण एक आहे टीव्हीवर काम केलं पाहिजे असं हेही म्हणतो मी. कारण टीव्ही तुम्हाला पैसे देतं. हो. त्यामुळे मी सगळ्या माझ्या सीनियर लोकांना सांगतो, "भाई 10 दिवस तुला टीव्हीवर काम करणं गरजेचं आहे. 10 दिवस, 7 दिवस कर." कारण का आज आम्हाला नाही म्हटलं मी पैसे सगळीकडे सांगतो. मी लाजत नाही. त्यामुळे मला 11 ते 12,000 रुपये किंवा 15,000 रुपये मिळतात. कळलं? जसं आपलं रिलेशनवर चालतं सगळ्या गोष्टी. कळलं? तरी आपण असं बोलू 11,000 रुपये मिळाले. अखेरीसाठी 77,000. 77,000 रुपये तुम्हाला मिळाले. तर 7 दिवसाचे. तर कोणाच्या बापाचे? बरोबर. तुमचं घर चालतं, सगळं गोष्टी होतं. बाकीचे 23 दिवस आहेत ना तुझ्याकडे. कोण आहे? कोण निलेश परब? "ए चल फालतू आहे स्क्रिप्ट चट नाही करायचं मला." हे तू म्हणू शकतोस. 23 दिवस आहेत तुझ्याकडे. तरी आपण समजू चल तिकडे रोज आपल्याला काम नसतं. 10 दिवस तर आहेत तुझ्याकडे. त्यांना फेकायला तोंडावर. नाही का? बरोबर. तर हे आहे. लोकांना मी तेच सांगत होतो. मग टीव्हीवर काम करणं खूप गरजेचं आहे बॉस. टीव्ही पैसे देतो तुम्हाला. म्हणजे महिना आपला पगार कसा घेतो तसं. आणि ते पण हल्ली आता काय माहिती हे लोक गव्हर्नमेंट काय असं हे सगळे परवा पण सांस्कृतिक मंत्री आपले प्रयत्न करणार म्हणतायत. बघू आता. कारण आज आपल्याला आज मी काम केलं तर मला 4 महिन्यानं हो, हो.
4 महिन्यांनी 5 महिन्यांनी पैसे मिळतात. हो. हे का देतात पण? तुम्हाला द्यायचे तर आहेत, बरोबर आहे. तुम्ही द्या ना. 1 महिन्याने द्या. तर ते पैसे इतके कमी देतात आणि देत नाहीत वेळेवर लोकांना पैसे. मी तर आता किती नावं घेऊ? मी नावं घेते तर सगळे मारतील मला. खरं सांगतो. इतके वाईट आहे. ज्यावेळी पुण्याहून आलेल्या माणसाकडे सांगतात ₹750 देतात. त्यासाठी मला इतकं वाईट वाटतं. बरोबर. खरं आहे यार. ₹750 तो ट्रॅव्हलिंग पण निघत नाही त्यातून. काय यार? मी म्हटलं यार ₹1000 तर द्या. बरोबर. ₹1200 तरी द्या. तर त्यामुळे ना खूप ह्युमिलेशन पण आपल्याकडे खूप होतं. आज लोकांना वाटतं टीव्हीवर आम्हाला लोकांना सिनियर लोकांना पैसे मिळतात नो डाऊट. पण नवीन जेवढी लोकं आहेत, त्या लोकांना पैसे मिळत. आज जर मेन लीड असतात ते नवीनच असतात. ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी. त्यांना फार तर ₹50,000 मिळतंय. म्हणजे पर डे काय झालं? 25 दिवस पकडलं आपण 30 दिवस नको पकडूया. 25 दिवस पकडूया काम त्यांचं. 25 दिवसात इंटू 50 म्हणजे ₹2000 पडणार. बोल. म्हणजे काय आहे? कसं करणार ते लोक? बरं ते इथून तिथून आलेले असतात. मी बघतो ना, आता मी सगळ्यांबरोबर कामं करतोय यार. तरुण लोकांबरोबर जास्त काम नाही करतोय. त्यांचं राहण्याचे वांदे, खायचे वांदे. म्हणजे आज आज कुठेही राहायचं म्हणजे आपण काय म्हणतो त्याला पीजीमध्ये राहतो किंवा तिघं मिळून राहतात. तरी कमीत कमी तुला आज घर भाड्याने घ्यायचं. आज आमच्याकडे बिंबिसारमध्ये 2 बेडरूम घेतलं तर आज जवळजवळ 37,000-38,000 भाडं आहे बिंबिसारमध्ये. अच्छा. 1 बेडरूमचं जवळजवळ ₹32,000-33,000 ₹30,000 भाडं आहे. जरी 3 लोकं घेतली तर 3 लोकांमध्ये 30,000 वाटले. ₹10,000 द्यावे लागतात महिना. त्यानंतर जेवण-बिवण, अमुक-तमुक बाकी खर्च सगळा. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्टे आणि ही लोकं कामं करतात खरंच हॅट्स ऑफ टू देम. पण आपल्याकडे याचा विचार व्हायला पाहिजे. ते तुम्ही निदान पैसे तरी ते एका महिन्यात द्या यार. हो. बिचाऱ्यांना. तर पैसे 4 महिन्यानंतर बोलतात. मला काय बोलू यार? बोलू काय? कधी-कधी 5, 6, 7. काय देतच नाहीत पैसे. तू 6-7 काय बोलतोस महिने? देतच नाहीत लोकं महिने. बोल. अच्छा. किती वाईट परिस्थिती आहे यार. आता मी नावं घेईन नाही याची तर वाट लागून जाईल. पण मी बिनधास्त घेतो कारण काय ना मी सॉरी टू से म्हणजे यांच्यावर काही अवलंबून नाही. माझं हिंदी म्हणजे ॲड सगळं व्यवस्थित चालतं. कारण का हिंदीमध्ये मला सगळे लोक आणि मी सगळ्यांची नावं पण सजेस्ट करतो. आज मी नंदिनी श्रीकांत असेल, अभिषेक बॅनर्जीचं कास्टिंग बे असेल किंवा अनमोलचं असेल किंवा जोगीचं असेल. हे सगळे लोक जे मेन कास्टिंगवाले आहेत, पराग वगैरे सगळी माझे मित्र आहेत. अरे वाह! अंकिता बजाज असेल, सगळी लोकं. पण ते लोक मला विचारतात पण बऱ्याच वेळा. मला तर बोलवतातच बिचारे. पण मला विचारतात, "अरे यार, हमको है ना ऐसे एक थिएटर वाला एक्टर चाहिए यार, जरा भेज ना." मग मी 2-3 लोकांची नावं पाठवतो. आता आपल्या चांगल्या-चांगल्या लोकांची नावं पाठवलीत. पण त्यांना ऑडिशन देणं म्हणजे माझी ऑडिशन देतो आहे. अरे कोण बघतोय तुझा टीव्ही यार? कोणाला वेळ आहे टीव्ही बघायला मराठी? हिंदी बघायला कोणाला मला सांग. बरोबर. त्याचा काय संबंध? त्यांना वाटतं अरे यार मी एवढे पिक्चर केलं, मी हे केलं, मी ते केलं. भाई आज शाहरुख खान हे जे लोक सुद्धा लुक म्हणजे ऑडिशन म्हणजे लुक टेस्ट देतात. बरोबर. आणि 2-2, 3-3 वेळा असं नाही तर तसं, तसं नाही तर तसं. मूर्ख आहेत का ते? काय गरज आहे त्यांना द्यायची? पण देतात. हो ना. इडियटसाठी सर्वांची ऑडिशन झालेली मग? वगैरे पण. मग सगळ्यांची. इडियट काय आत्ता पण. काय बोलतोस तू? कारण शेवटी काय तो जे डिरेक्टर आहेत. आता मी एक मिसेस देशपांडे येते वेब सिरीज. मोठी सिरीज आहे Netflixवर आहे आणि नागेश कुनूर त्याचे डिरेक्टर आहेत. मला कमी काम होतं. पण मी नागेश कुकनूर करतात म्हणून हो म्हटलं. आणि मी काम केलं त्यांच्याबरोबर. अप्रतिम छान. म्हणजे त्यात प्रदीप वेलणकर आहे. माधुरी दीक्षित मेन रोल करते त्यातला.
त्यानंतर अजून पण आपला हा आहे सिद्धार्थ चांदेकर मेन कॅरेक्टर आहे त्यातच. त्याच्याबरोबर माझे सीन होते आणि प्रदीप काकांबरोबर. तर ते यार तो लोक काय माहिती ना. आणि मी माझे सगळं बघशील तर मी लेंथ कधीच नाही बघितली. काय रोलसाठी बोलवतात तुम्हाला ते महत्वाचं आहे. आज माझे सगळे रोल बघ तू. आज ते सगळे प्रोमो मधले शॉट. प्रोमो शॉट मध्ये असतो मी. म्हणजे ज्यावेळी ती फिल्म येते किंवा ते प्रोजेक्ट येते त्या शॉर्ट्स मध्ये असतो. बरोबर. तुझा इम्पॅक्ट काय आहे त्या रोलचा किंवा तुम्हाला आलेलं काम 100% आपली छाप पाडून करायचं. कळलं. लेंथ आणि ह्यानी काय फरक नाही पडत पण तो लक्षात राहणं. आता स्कायफोर्स नावाची फिल्म आली आहे आत्ता आलेल्या हिंदी फिल्म मध्ये एक बेटर फिल्म. बरोबर. चांगली फिल्म. आमचा संदीप केवानी एक डिरेक्टर एक अभिषेक कपूर. संदीप केवानी म्हणजे आपला क्लासमेट जी पिक्चर आली त्याचा प्रोड्युसर आहे ते. अच्छा. तर तो डिरेक्शन त्याचं पहिलं डिरेक्शन आहे दोघांचं पण. तर त्यांनी मला फोन ऍक्च्युली त्यांनी नाही कास्टिंगवाल्यांनी मला आधी केला. कास्टिंग यशवंतराव चव्हाणांचं डिफेन्स मिनिस्टरचं कॅरेक्टर आहे ते. तरी मी आलं तर आता मी म्हटलं पाठवलं आणि त्याला पाठवलं खाली. मैं एक सीन नहीं करूंगा प्लीज यार. कुछ और होगा तो बोल दो. मी नेहमी असंच पाठवतो कोणाला पण. कारण की म्हटलं ठीक आहे त्याला विचार पाठवूया ऑडिशन पण खाली नोट लिहून पाठवतो की बाबा ऐसा ऐसा है. तो त्यांनी मला बोला सर आप फाइनल हो गए आप प्लीज. मैंने नहीं मैं बोला था मैं नहीं करूँगा. एक सीन मैंने बहुत किया ना मैं कब से कर रहा हूँ यार. बरोबर. अभी क्यों करूँ मैं. करने की जरूरत नहीं मेरे को बाकी भी काम होता है सब कुछ है. तर मी नाही म्हटलं. मग आणखीन कोणाचा तरी फोन आला. मग तो केवानीचा एक भाऊ आहे जो माझ्यावर सेलकास्टमध्ये होता. त्याने मला फोन केला जेवण करणार नाही रे. आणि अजूनही कोणाचा तरी आला. हे एका 15 दिवसाचं सगळं चालू होतं. मग विसरले वाटते ते. आणि 1 महिन्यानी मला डायरेक्ट नानूबाईचा फोन. नानूबाई अरे जेवण तू रोल करना कौन-सा. अरे वो जो डिफेंस मिनिस्टर का कैरेक्टर है. हाँ यशवंतराव चौहान. हाँ वो करना यार तू. मैंने नहीं यार. नानू भाई अरे बहुत किया ना अभी नहीं करने का मेरे को. नहीं मैं बोला है उनको पैसा तू बोलेगा वो पैसा. मैं उनको बोला है 50,000 रुपये दो उसको. आणि मला 50,000 रुपये दिले त्यांनी. अच्छा. मी त्यासाठी नाही केलं मी नानूबाईसाठी केलं. बरोबर. पैशासाठी नाही पण नानूबाई तुला माहिती आहे ना एकदम कमर्शियल माणूस आहे ना तू कर यार. मग मी आणि नानूबाई पण क्लासमेटला प्रोड्युसर होते. ते सिंधी आहेत ना ते त्यामुळे. तर मग मी केलं. पण आज त्या रिपोर्टर म्हणा आपला कावरे सगळ्या रिपोर्टर्समध्ये सगळीकडे ते माझी लाईन येते. मी ऑर्डर देतो ती त्याला. कळलं. म्हणजे शेवटी काय ते सीन तो त्या ठिकाणी चपकल बसणं आणि तुमचा इम्पॅक्ट येणं ते महत्वाचं. बरोबर. तुमचे अजून कोणते प्रोजेक्ट्स येणार आहे. येणारे खूप आहेत प्रोजेक्ट माझे आता. हे आता जसं मी देशपांडे म्हणाल किंवा आता शिलेदार जस्ट चालू आहे आता. त्यानंतर मराठी तर खूप आहेत फिल्म्स वगैरे. अच्छा. आमचा सिद्धांत दापसेचा येतोय आमचा निशांत दापसेचा जय भीम पॅन्थर म्हणून चांगली फिल्म आहे. चांगली लोक आहेत. शशांक शेंडे मी तो गौरव आहे मिलिंद शिंदे आहे त्या. खूप वेगळी फिल्म आहे चांगली फिल्म आहे. त्यानंतर हा एरे रे पैसा 3 येतोय. अरे वा. त्यामध्ये खूप चांगलं कॅरेक्टर आहे माझं. मी सिद्धार्थ आणि वनिता खरात आमचं तिघांचं कॉम्बिनेशन आहे त्यात. आणि अक्षरशः म्हणजे आनंद इंगळे पण आहे त्यामध्ये. ते आधी होतेच ना आधीच्या सगळ्याचे. आनंद इंगळे आहे किंवा संजय नार्वेकर आहे. आनंद मला काय यार हर तुझ्या प्रत्येक सीनचा आम्ही बघतो यार काय धमाल आहे काय आम्हाला काही मिळत नाही काय. तर ते एक चांगलं फिल्म आहे. धन्यवाद सर. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप गोष्टी शिकता आल्या तुमच्याकडून. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी NP क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. येस थँक्यू सो मच. धन्यवाद.